गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। बापूला का तुला किती आम्ही सांगितलं, मला सारखी ताईची आठवण येते, तू मला एकदा पण ताईकडे घेऊन जाऊ शकत नाही कर? तुझं काय डोकं बिक फरलंय का काय? हा, तू रातच्याने माझं नुसतं ताई ताई जप लावलाय, माझी चढलेली उत्तरावलीस तू। आता ही कुठं आलोय आपण? तुला कुठं घेऊन आलोय? ताईचं गाव आहे, ताईचं आपल्या तिच्या घरापाशी आणलंय तुला, कळलं का? एवढा तर जीव आहे का? मला तुमच्याशिवाय कोण आहे सांग बरं? खरोखर सांगतो, बाप मिळावा तर असा मिळावा। अरे अजून लय करायचंय तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी। चल बापू तिथं गेलो पिऊ नको बर का? तू पिऊ नको, मी हाय शुद्धीत। बघ आलं तिचं घर, चल बर। बापू पिऊ नको बर का? नाही नाही जया, ए जया, बापू आले बाई तुम्ही? आता काय सांगू पोरी, या 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 या, बसा इथं, बसतो इथंच बसतो। बसा, बस दादा, बस दादा, बस। रातभर ह्याचा जीव चालला होता, ताईकडे जायचंय ताईकडे जायचंय, होय मग म्हणलं चल बाबा सकाळी माझी रातभर नशा उतरल, सकाळी गाडी धरली, ह्याला आणला, म्हणलं बाबा आली का बाबा ताईकडे भेटलं का? मला लय समजलं, मला पण लय बरं वाटलं लेकीकडे आलो। बाकी बरं चाललंय ना हा तुझं बरं पोरी? आहे बरं आहे, हा? हा मस्त आहे। पाणी बिणी आणखी जरा हा प्यायला। आणते आणते, हा? हा आणते। आणि काय सारखे तोंडात मिसळीन ते सगळं काळ तोंड आले करून आले ठेवते. लगेच आले। काय आला 1000 वेळा सांगितलं नको मिसरी लाव, बापूला का पाण्याचा तांब्या नाही वेळ आला अजून नाही आला। धरा, दे 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 दे, बसा। गलास गलास लागतील, काय गाला सांग गलास आण दोन, दोन का? दोन आले, गलास आले. आण, जा जा जा। बाटली बाटली अगं जया, आले आले, अपोरी गालास कधी आणतीये? हा धरा, घासा कोरडा पडलाय की हा. आणला का? आले मी हात धुवून। हा ये 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 ये। बापू काय करताय? अगं पाणी पितोय ग, पाणी 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 कोरड पडली ग, घासाला कोरड पडली। आता काय झालंय? आणि दारूची बाटली दिसली मला आता। अगं पोरी आता थकलंय गाड, जरा इसावा मिळतो हाडांना, ठणका मारतोय, ठसक कंबर गेली, गुडघा केलंय, जरा हे औषध म्हणून घेतोय, डॉक्टर बी म्हणलाय घेत जावं आपलं 2-3 टाइम म्हणून घेतोय, बाकी काय नाही। तू आता बघ आमचं जेवायचं काय ते
हा बघते मी. आणि दादा का बोलतोय एवढा? नाही टाकलंय दुलतोय कुठला काय रे दादा काय काय ना जा पाय दुखतात माझे. पाय दुखतात घर चालून आले तुझं रान तिकडं घर हा हा त्यामुळं जरा लांबचा पल्ला होता दमलाय व्हय? बाकी काय ना बाकी काय नाही बापू हा जेवणाचं बी बघते हा आणि जावायला बी सांगून येते. जावई होय घरात आहेत की घरात? अगं जगदंबे मग सांगायचं कधी मला ही तमाशा मांडलाच नसता ना मी असू द्या नका काय करू तुम्ही. मी नाही सांगत त्यांना. नाही काय सांगत या मी त्यांना. पोरीचं काय बोलायची सोयच नाही तिथं काय रे बाबा तायडे, माझं नाव बिव काय सांगू नको बाबा. हा काय होतंय ही बापूंना धरून धरून त्या वासानं मला चढते त्यामुळं माझे बी चाल बिघडते. बापू खरं आहे का नाही? नाही तू आहे मला धरूनच आणतो त्यात वादच नाही पण बर बाबा अरे भाडव्या किती पितोय हा काय कळतंय का तुला उठता येईल का तुला कसं जेवणार आहे कोणास ठाऊक आयला पालत पडलं नाही म्हणजे मिळवली पाहुणा घरात आहे बापू हा तू कशाला काळजी करतोय? मी असल्यावर पाहुणा असला तरी तो जावया माझा दाजी. बर दाजीला पटवायचं काम माझं. शान आहे माहिती देवटा एवढी प्यायची वय हा गप गिळण पड आता आत तिथं पालता आबरूच झेंडवड करतोय नुसता लिमिट नाही तुला काय ते गप बस आता त्याच्या पुढं पोरी पुढं काय बोलू नका पाहुणा येईल बाहेर नीट उभा राहा नीट बस जागेवरच आपलं राम राम पाहुण राम राम. घरातच आहे तुम्ही आम्ही घरातच आहे. हो म्हणलं आलो लेकीला भेटायला म्हणलं कसं चाललंय जावायचं आपलं बघावं म्हणलं इकडं मोर बसा की असं इकडं बरं बसा बसा हा काय म्हणताय तुम्ही? काय नाही आलतो भेटायला भेटायला? हा काय झालं आता रातच्याला हितनं गेलाय आणि तांबडं फुटायचं हितच आलाय. बरोबर आहे रात इथनं गेलो रातचं मान्य पण गरज गावानं त्यामुळे मोह परत इथं झालो असं झालं हो आता काय झालं काय पण तुम्हाला नाही लय दिवसात ना आला हे म्हणले बापू ना दादा लय दिवसात ना आले. का असंच असतं लेकीला वाटतच किती पण आणि मलाही वाडा हायच ना किती केलं तर तुमचा संसार कसा चाललाय काय ते बघावं म्हणलं जरा आता पाहुणं ऐका 12 महिने आता इथंच राहायचं ठरवलंय आम्ही अहो झोपायला तुम्ही घरी जाताय रातचं. आता ती बी बंदच करायचं ठरवलंय अरे देवा काय झालं काय नाही काय झालंय तवा असू द्या माझ्या घरची माणसं आहे ती. होय ना. हा अहो पाहुणं असं काय म्हणताय काय तुम्हाला दुखलं खुपलं बघायला तुम्ही गेला कामावर की आम्ही हाय ना दोघं बापले होय ना. आणि हे अशी डुलून असू द्या हो, त्यांना थकवा भरलाय मला. मी दारूचा ठेम पितो का कधी? त्यो नाही काय झालंय मला जरा हाड दुखत्यात वयाच्या मानाने डॉक्टर बी म्हणलं थोडं थोडं घ्या ते वासाने त्याला पण जरा बेलकांडल्यासारखं होते बाकी काय नाही वाटोळ झालंय माझं वाटोळ. भाव आणि बाप आणि ती पोरगी नको नको केलंय मला तुम्ही का तर तुम्ही दोघं दारुडे आणि पोरगी तुमची मिसरीवाली. हा माझ्या संसाराचं वाटोळ झालंय. माझ्या मिस्त्रीकडे जायचं नाही अजिबात. काय काय केलं माझ्या पोरीने आणि काय केलं आम्ही तुमच्या सुख संसार बघतोय काय हातभार लावा म्हणून आलोय हो हातभार लावताय का आमच्या घराला पत्रा ऐकताय? बापू आ? आपल्या पत्राला ऊस किती आहे ते सांग. 135 टनेच जातोय पाहुणं पाहिजे तेवढं तुम्हाला पेमेंट द्यायला तयार आहे आता हा बर ऐक हा आता तुला सांगतोय तसं कर. मी चाललोय साहेबांकडे फाईल घेऊन. हा मग आपली लोनची फाईल मंजूर होणार आहे. हा. ह्यांच्यामुळे तर कर्ज काढून सण करायची बारी आली. हा उठसूट हितच आणि ते काय म्हणाय ना
पुरी सोबत ते आंदण दिल्यात ही दोघं, बाप आणि मेहुणा. आता कमाल झाली राव पाहुणं, आम्ही जीव लावलाय तुमच्यावर आणि तुम्ही असं जर बोलायला लागल्यावर. आणि बँकेत कुठल्या जायचं, मी ऐकतो की साहेबाला भेटूया आपण. नाही नाही, मीच चाललोय आणि साहेब आहे ना, साहेब काम करलच आपलं, पण ही दोघं साहेबा पुढे काही येऊ देऊ नको, एवढीच आमच्यावर कृपा कर. हा बर 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 बर, ऐक पुरी ऐक, जावई काय म्हणते ते. बर हा. ठीक आहे ठीक आहे. जी तुम्ही हा, या. काय लवकर या पाहुणं. हा ये तू. हा बापू हा आपण जर नाही गेलो ना साहेबाकडे, हा. दाजीचं कामच होऊ शकत नाही. काय ते मला समजा, त्याला काय झालंय का काय, आम्ही त्याचं वाटोळ केलंय का काय केलंय? हा सांग बर. आता काय करायचं ते तसलंच आहे, बोलणं त्यांचं नीट नाही. अगं त्याला लक्ष्मी सारखी तुझी लेख, माझी लेख दिली त्याला मी. हा, मग काय? बरोबर आहे ना? हा हा, संसार लागला. माझ्या तोंडावर निंदा करते तुमच्या दोघांची. बघ हा? ना आता. पटतंय का त्यांना? आता त्यांना हेच का दाखवते माझा. नाही नाही, हा बैलगाडीच्या शर्यतीसारखा संसार सगळा विस्तार झाला तुमचा. हा हा मग मला काय पाहिजे पुरी, तुझं सुख तीच माझं सुख आहे का हा, नाही? मग काय? आता बघू ह्याचं कसं कर्ज मंजूर होते काय रे. हो आजी मी सोन्यासारखी पोरं सांभाळती, माझा संसार सांभाळती का खरी नाही? गोष्ट आहे, खरी तरी बी माझ्या देखत म्हणजे काय करायचं, अगं माझ्या देखत माझ्या घरच्या माणसांना नाव ठेवतो. टेन्शन घेऊ नको आमचं. थांब जरा, चला बघ तुला एक सांगतो पुरी, साप म्हणून आहे दाखला, नवरा म्हणून आहे आपला. हा, झाली आता. काय आमचं चुकलंय का? काय नाही काय नाही. त्याला येऊ देच आता, हम्म. बघूच त्याचं काय काय रे. अहो बापू जसं आलोय तसं तर आपण कोल्या कुत्र्यावानीच आपलं जीवन झाले. तसंच झालंय ते. थांब आता ते कुठे गेलंय. आले आले बघ आले, गप बसा गप बसा गप बसा. ती आल्या तर हा. मी जेवणाचं बघते, नाही तर वर्गल बाबा माझ्या जा, 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 नावाने. जा, जा जा बाई जा पोरी जा जा जा, गप बस आता तू पण. काय आलं आलं जावं आलं तर गप बस गप बस. क्वारंटर धर मला धर. लागा या आज काय जावं आपली केली बाबा व्यवस्था चांगली. काय लय गडबडीत आलाय, आणि कर्जाचं काय झालं? अगं कर्जाचं काय झालंय, कर्ज साहेबांनी हे केलंय, नामंजूर नामंजूर. केलंय. आता काय करायचंय, पण मला एक गोष्ट कळली साहेबाची. साहेब खुश होतोय, मी साहेबाला बोलावलंय जेवणासाठी, जेवण घातलं, साहेब खुश होतोय. तर तू एक काम कर, साहेब कधी बी 10-15 मिनिटातच ये. काय हो हो. तर एक स्वयंपाक बनवून ठेव पाहिला, आणि ही मिश्री अजून तू मिश्रीच लावत बसली होय. अहो जांड्या मिश्रीचा मी लगेच स्वयंपाक बनवून घेते. भाकरीन भात बनवलाय, फक्त हो? भाजी करायची राहिली. तुला माहित होतं होय साहेब यायच्यात जेवाय? नाही मला नव्हतं माहिती, पण बनवलंय आपल्यासाठी. आपल्यासाठी होय, मग फक्त भाजीच नाही बनवली? हा, फक्त भाजी बनवली ना. बरोबर, काय कर भाजी बनवून घे. हा, पण एक महत्वाचं, ते तुझा बाप आणि भाऊ, त्यांनी काय केलं आता? तुला ते सांगतोय ऐकून घे. त्यांना कोंडून ठेव, नाही तर त्या साहेबा पुढे अजून माझी काहीतरी इज्जत घालावतील पिऊन बिऊन. तर त्यापेक्षा त्यांना त्या काय कर, घरात कोंडून ठेव. बरोबर ठेवते. का आता फाईल माझी मंजूर झाली पाहिजे म्हणून मी साहेबाला बोलावलाय, अजून ती काय कुटाणा नको. बरोबर. म्हणून तेवढी जबाबदारी तुझी, तुझ्या भावाला बापाला हो. कोंडून ठेव हो, त्या हो. खोलीत. हो. हा, हो. जाऊ का लवकर उरका, ती मिश्री बंद कर. ये रे पोरा, शिष्य जे काय. अगं पुरी एक नंबर जावई, एक नंबर. खरंच तर सोन्यासारखा जावई माझा. त्यानं आमच्यासाठी चिकन तर आणलीच आणली, पण दारूची बॉटल पण आणली. दारूची बॉटल अहो बापू, ते तुमच्यासाठी नाही आणली. त्यांचा मग? साहेब यायचाय, साहेब यायचा, आणि त्याने काय सांगितलं माहितीये का? हं. तुझ्या बापाला आणि तुझ्या भावाला त्या खोलीत कोंडून ठेव, असं म्हणून सांगून गेलं अरे, काय बोलती? आत्ताच गेल्यात 10 मिनिटात. अरे बापू काय आपल्याला काय तोंड टाकलं का अरे काय? काय कोंडवाडातले आम्ही जनावर आहेत काय? कोंडून का टाकणार आम्हाला? ते त्यांचं साहेब यायच्यात म्हणल्यावर ते म्हणले की तुझी माणसं दिसू देऊ नको. मग काय करायचं आता? अरे देवा, काय रे पोरा हे? काय माझं तर बाबा गोळ फकवायला लागलं. अरे काय कुत्र्याची बी किंमत नाही. बघ की. आणि मी तर समजतोय आपल्याला त्याने दारूची बाटली आणली.
चिकन आणली. अरे वा वा. कसं आता थांब जरा, ह्याचं कसं ते साहेबाचं प्रकरण ह्याचं मंजूर होतंय ना, तीच बघू आपण. येऊ दे तुझा साहेब कोण आहे तो काय, त्याला मी दाखवतो तुझ्या बापूचा हिसका. चल रे बाहेर, चल तिकडं बाहेरच, तिथं आपण बसू हवेला, इकडं नकोस यार, ये इकडं. बघूच त्याचं काय ते. थांबा थांबा, हवेला नका बसू. का खोलीत बसा त्या. जा. बर बर, बघू तुझ्या काय ते. हा बोल. तुला हा बस आधी तू. इथं बसा, इथं बसा. अगं आय 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 आय. बापू, आणि हा. जावई व्यक्त म्हणतोय की तुझ्यामुळे वाटोळ झालं, वाटोळ झालं. हा, बर. आता आपण त्यांची जिरवायला पाहिजे. आपण तिघ मिळून जिरवायचीच. कोण तो साहेब येतोय ना, फाडतोच तुझा बापू त्याला. बघ आता येऊ देस कसं प्रकरण त्याचं मंजूर होतंय ते. हा जोपर्यंत त्याचं व्यापून गाजीर होत नाही हा, तोपर्यंत आपण गाव सोडायचं. गाव नाही, घरच सोडायचं नाही. माझ्या लेकीचं घर आहे, तुझ्या बहिणीचं घर आहे, किंवा कोण टिकोजीराव, त्याचा संसार माझ्या लेकीने हिथून तिथून केलाय. दुसरी कोण असती कधीच पायाला भिंगरे लावून पळून गेले असते. ध्यानात ठेव. जा पोरी, बसतो आम्ही जरा हिचा आता हवेत. जाणे ना अजिबात थोडीशी सुद्धा. बायकोची तेवढी कदर नाही. थांब जरा, त्याला आता दाखवतोस बापूचा बी हिसका काय ते. हा? बसा तुम्ही, जा तुम्ही. हा जा जा पुरी, जा जा शांतपणे. आता डोक्याला युक्तीने चालायचं आपल्याला. जास्त काय शक्ती वापरून उपयोग नाही. कोक्तीने कोंडलं आपल्याला तिथं. असू दे, कोंडून ठेवा म्हणतोय, कोंडून ठेवा. बर, तुला दाखवतोच कोंडून ठेवल्यावर आमचा हिसका काय. पड इकडे असा, पड 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 जरा. मी पडतो असं सत्ता काय. अगं आय 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 आय. हरे कृष्णा हरे राम. पड पोरा, पड पड पड, शांतपणे झोपा. आता बघतेस की ह्यांचं कसं प्रकरण होती. माझ्या बापाला आणि भावाला सारखी नावं ठेवते ती. आता बघा मी बी तुमची चांगली जिरावती का नाही. माझी माणसं आली का नाही, ह्यांच्या पोटात लगेच दुखायला लागतंय. त्यांना वाटतं काय ह्यांचं नाव काय इस्टेट करून द्यायची मी तेव्हा, की लगेच माझी माणसं आली की त्यांना वाटतंय की आता ज्या इस्टेटच नाव करते का काय. एवढं त्यांचं दुखतंय पोटात. आता मी बी बघते की ह्यांचं कसं होतंय कर्ज. आणि सारखं म्हणायचं तुझ्यामुळे वाटोळ झालं, तुझ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळ झालं. सारखं तीच इथं राहू का नको असं केलंय मला नुसतं. काय करू, असं वाटतं आता जीवच द्यावा. सारखंच माझ्या माग तुंतून वाजवत असतोय बाबा. साहेब या लवकर, तुमची पाखरावाने वाट बघतोय अहो मी. माझी लय महत्वाची फाईल आहे. कर्ज लवकर मंजूर करचाल, तुमची सगळी सोय केली साहेब, तुमची खरंच सोय केली. मटन पिटन आव तुम्ही खुश करूनच, आज खुश होऊनच माझ्या फाईलवर सही करणार आहे. बर, जयाचा स्वयंपाक झालाय का नाही ती बघतो. साहेब कधी बी येईल, अजून तर काय आलं नाही. अगं झालं का नाही स्वयंपाक, इकडे ये. अरे माझ्या कर्मा. अगं साहेब कधी येताना हे मिश्र अजून तू काय, मला तुझं कळलं. साहेब आल्यावर काय करायचं. अहो मला मिश्री शिवाय ना करमतच नाही अजिबात. क्षणालाच मिश्री लागते. अरे पण साहेब कधी येतो. साहेब यायच्यात तुमचं अरे पण स्वयंपाक केलाय का, मिश्रीत लावत बसली. केलाय गावात. हा साहेब आलं वाटतं. साहेब साहेब ये. नमस्कार. नमस्कार. साहेब तुमची सगळी सोय केली. टेन्शनच कसलं घेऊ नका. काय जेवणाचं बघ. जेवणाचं जेवण बिवण सगळं करून. आली मी लगेच. काय भाजलंय. पाणी कोण मागतंय पाणी. ती पाणी सुटल्याला सांगा येतात.
कवा बी सुटताना रातचं कधी बी खोकला कसे आणि पाणी घेऊन आली. अगं ते राहू दे आधी दारू कर. ए पुरी पाणी पाणी अरे कसला ठसका चाललंय का पाणी घे पाणी घे मिसरी भाजली, मिसरी. हा मिसरी भाजली होय हा 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 पाणी दे मला पाणी दे हा पाणी घे पाणी घे हा, हा. हे बस पोरा इकडं कसं खेळायला लागले असू दे जरा दम दे पोरा पोरा तिथं बघ साहेब बसलेले दिसते बहुतेक हे साहेब आहे काय आता आपल्याला जेवायला मिळणार आहे थोडेसे आपण टाकून येऊ मग साहेबाबरोबर जेवायला बसू आपलं हो चल 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 हाय ते टाकून येऊ कोणाला एक नको दोन सागर मला जेव्हा बोलावलंय का तू जेव्हा बोलावलंय मला जेवायला बोलावलंय ऐका की आग जया ती बंद कर ग मिसरीच उठलाय बर ऐका की साहेब साहेब ऐका हो का असं दे ठसका जाईल 2 मिनिटं पण काय विषय आहे तुमचं मी सगळा बेत केलाय जेवणाचा सगळा ओके कार्यक्रम केलाय टेन्शन घेऊ नका मन भरून जेवा पण माझं तेवढं फाईलचं काम मंजूर करा लोनच्या हा जया जेवाय आणि ती पहिलं ठसका बंद करून जेवाय आणि मिसरी नंतर करतो करतो बाबा ती ठसका पाहायला बंद कर आणि मला त्या ऑफिस मध्ये नाही म्हणता येत तसं बघू मी करतो माझ्या पद्धतीने कसं करायचं ते हा बस बस बरं बरं चालतंय साहेब बस. खोकला बंद केलाय बस लवकर थांबा साहेब साहेब बसा तू बी जेव की हा जेवतो की जेवतो जेव जेव जेवा तुम्ही आपलं काम मला वाटतंय 100% होणार आता लोनचं साहेब मंजूर करणार जेव्हा तू का जिराव तू माझी लई तिखट मांडाळ केली काय म्हणलं साहेब नाही नाही काय नाही भाजी चालून झाली हा हा पोटभर जेवा हो. गडबड नका करू जेवायला बसला वे जावय बापू नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं नमस्कार जेवा जेवा पोटभर जेवा आपलंच घर आहे असं समजून जेवा काय भानगड काय झालंय काय हो रुमाल देऊ का ठीक आहे रुमाल हा काय झालंय घाम सुटलाय काय झालंय जेवतोय काय ना नाही ना पोटभर जेवा आपलंच घर आहे असं समजून जा पुरी ताट आणखी आम्हाला पण बसतो आम्ही साहेबांबरोबरच हो काय अहो असं काय जेवतोय चिमणीच्या चोचीवणी हा असं घ्यायचं मस्त पैकी कुस्करायचं असं हो असं कुस्करायचं रानगटी माणसं आपण त्याला काय असं घ्यायचं लगेच आपलं बापू घाटत त्यांच्या हाताने, घाटत त्यांच्या हाताने राहून द्या. बर कमी बर खातो मी. बर 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 ठीक आहे ठीक आहे आण आम्हाला ताट आण आम्हाला आण ताट काय तसं करू नका. हा अहो काय असं जेवताय तुम्ही आपलं उगाच त्या सदाशिव पेठ नारायण पेठ सारखं हा आपण रांगडी माणसं साहेब आमच्याकडे अशीच पद्धत आहे तुमच्याकडे तशी पद्धत आहे ही अशी सभ्य भाषा म्हणल्यावर कसं व्हायचं हो साहेब हो नाही का बापू त्यांना बेस नसंग भाकरी खायची माहिती नाही ते हे कवा कळणार आपण कसं करतो कालवायचं मस्त पैकी आणि जिरवायचं किती केलं तरी काय साहेब असं जेवत्या तू मग असं धरणं तुम्हाला सांगतोय अहो असं भाकर घ्यायची कना 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 असे
कस करायची आपली मस्त पैकी. आपण कशी गावरान सारखी माणसं आहेत काय शहरातलीच वय. ही घ्या, हे असं घास खायचा असतो बर का. असा 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 खायचा घास. असा घास खायचा. जेवा खावा. घ्या तुम्ही. अहो जेवा की आता राव. तुम्हाला शिकवतोय एवढं तरी. हा जेवा जेवा. जकाच तिखट नाही, चांगलं आळणी मटण आहे. हो घ्या जेवा. हा शिस्तीत होऊ द्या, काय काळजी करू नका. आपल्याच घरात बसलोय जेवायला. घ्या. बरू का गॅस अजून? हो हा घ्या घ्या. सागर कोण आहेत? यांचा आंबाट वास येतो या. काय भानगड आहे? नको मला तुझं जेवण हे. अहो साहेब तसं नका करू. अहो तुम्हाला सांगितलेलं की मामा हे काय ते म्हणते मेहुणा असा मेहुणा नसावा साहेब. ऐका की विनंती करतो, थांबा तुम्ही शांत थांबा. काय सांगू नको. तुझं मी प्रकरण मंजूर करणार होतो पण आता कॅन्सल. अयो हा. साहेब तसं नका करू, पाया पडतो तुमच्या. माझी माकड जास्त लावली काही जेवाय बोलावले तुम्हाला. अहो साहेब नको. ऐका की तुम्ही शांत इथं बसा. तुम्ही वर बसा शांत. पण थांबा वाईज मी ह्यांच्याकडून सांगतो. सांगा त्यांच्या पुरीला ह्यांना नेलं. तुम्ही वर बसा. तिथं बसतो पाठीमाग. अहो चांगलं तुम्हाला आम्ही जेवण घालतोय चांगलं, तर तुम्हाला काय झालं असं समजा ना. तुम्ही तर बसाव. आता रे देवा काय जावं बाप्पू, असलं कसलं साहेब आहे ती. हा काय नाही तिला सांगितलेलं की ह्यांना कोंडून ठेव. कसे काय ह्यांना सोडले म्हणजे माझं वाटूनच करायचं ठरवलंय त्यांनी. आता रे बाप रे बाप. आव जावं बापू. साहेब थांबा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी थंड आणायचा होतो. जया काय चाललंय? जया थंड घेऊन ये साहेबांना. बाया बाया बाया. थंड बिंड काय नको. अहो साहेब थंड टेन्शन कमी होईल. जया लवकर थंड घेऊन ये. आले आले. थंड पाहिजे काय त्यांना. आता मी थंड देते. आता त्यांचं कसं काम होतंय ना तीच बघते. आता मी थंड बी देते, काम कसं होतंय ते बी बघते. साहेब एवढ्याच वेळ बाप करावं. अहो नाही असं परत खाणार. अहो ही कोण आहे ती दोघ हे माझा सासरा रे माझा एवढं ह्यांनी नको नको केलं. अगं जया एकी ग लवकर तू तरी आण. काय तुम्हाला झालंय साहेब? नाराज कशासाठी एवढं होताय तुम्ही? हा साहेब थंड घे. थंड थंड घ्या. घ्या जरा, थंड घ्या. प्या जरा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला पण. बरं वाटतंय ना आता? अहो साहेब काय झालं? साहेब काय झालं? तुम्हाला महाराज प्लॅन केला तुझं प्रकरण करणार. अयो, नाही, नाही. अहो, काय झालंय? अहो साहेब काय झालंय? तुम्हाला सरबत आणलंय की? अगं जया काय आणलं तू? तुम्ही ती बाटली नव्हती ना आणली, त्याच्यातलं आणलंय की मी. बघू दाखवा दाखवा. आले आले लगेच घेऊन आली. अहो साहेब आता रे देव थांबा. आला का? साहेब. अरे काय तुझं गेन बिन गेलंय का काय? अरे तुम्ही तिघांनी मला नको नको केलंय. तुम्ही तिघांनी माझ्या संसारावर घातल्या सापावानी इटुळ. आणि आता पोलिस मला टाकतील दांड्याने रपाट. आणि तुम्ही याला का काय साहेब? माझं काम होणार होतं ते म्हणत नाही. आता तुमच्या नादी लागून माझं वाटोळ झाले. कुठनं लग्न केलंय आणि तसला मेवना आणि तसला सासरा भेटलाय. साहेब दवा काय जाऊ दे.
अरे थांबा, तुम्हाला काय बापू हा, आपलं काय आता खरं नाही बाबा. म्हणजे अरे त्या साहेबाला पांढरं जे डोळं केलं बघितलं नाही होय तू? काय बोलतो? मग काय शेणात चिल तर आपलं घरी चल, आपला बोरा बिस्तरा भरू आणि आपलं गाव गाठू. बापू हा, तुला एक चांगलं सांगतो बाबा बाल्यानं, काय साहेब तर आता गेला म्हणून गेला. म्हणजे? शेणात चिल, हा, तू म्हातारपणी गुच्चिल आणि मी बी गुतीन. नग नग त्यापेक्षा ते पाऊल गुतून दे एकटच. बर, आपला बोरा बिस्तरावर चल 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 आपलं घर गाठ. पहिलं गाठू गा गेला गेला अरे गेला गेला म्हणजे गाडीवर गेला साहेब, गाडीवर गाडी घेऊन गेला. अरे मग असं म्हणा की बापू गेला दवाखान्यात जातो असं इकडे म्हणला, इकडे गेला. या इकडे तुम्ही नाही बाबा, तू तू तुझं चालत, आम्ही आमचं घर गाठतो. चल 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 बाबा, तिथं काय नाही ते अडकतो कुठं. बया त्या साहेबाला काय नाही हो बया, नाहीतर लय अवघड होईल माझं. लय टेन्शन आलंय मला. काय ग पुरी, का अशी डोक्याला हात लावून काय काय बसली? सांगू बापू, त्या साहेबाला काय झालंय काय म्हणून मला लय टेन्शन आलंय. आता कसं करू मी? मला तर लय भीती वाटते. आता काय व्हायचं तर नाही हॅट! व्हायचं. काय झालंय साहेबाला? हा, गेला घरी ते त्याच्या खरं एवढं बोलताय तुम्ही? मग एवढं फिनल पिलं म्हणजे काय मरतय? तुझा बापू 4-4 क्वार्टर पितोय रोज, आणि ही काय त्याचं घेऊन बसली? अहो पण साहेबाला दवाखान्यात तर न्यालाय का? अरे ताई, साहेबाला दवाखान्यात नेऊ नाहीतर मसनात नेऊ. अयो, बापू असं काय? आपल्याला काय टेन्शन काय घेणं न देणं आहे आपल्याला, मला हेच तुझं कळना. अयो, माणुसकीच्या नात्याने नको वय जायला. असं असतं का कुठं? माझ्याकडनं केवढी मोठी चूक झाली. काय झाले नाही चुकन, काय नाही, काय त्याने काय मरत नाही आणि काय नाही. दुसरी गोष्ट, आता आपल्याला निघायला पाहिजे. तेच म्हणतोय, दाजी आलं तर दाजी लय डेंजर आहे. त्यापेक्षा आपण आपलं निघू. बाबा पण आता आपल्याकडे पैसे तरी कुठे आहेत गाडी खर्चाला रे? काय आम्हाला थोडंफार पैसे दे की गाडी खर्चाला ह्याला. हा लगेच देते तुला. हाय त्यांनी दिलं तर माझ्याकडे 10,000 रुपये दिल्यात. दे दे दे. मग जे 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 देते, ते लगेच घेतो देते. आणि आम्ही आमचं निघतो लगेच. हा बरोबर आहे ना? खर्च मारू आपली. काय? बरं बापू. ठीक आहे, येऊ का? हा सावकाश जा, फोन करा. हो, या. हा, सावकाश जा. सावकाश जा. फोन करा. हा, फोन सांग करा, पाहुण्याला, गेल्या पोहोचल्या. पाहुण्याला सांग गेलं म्हणा. हा हा मामा. सांगते. हा. बसा. बसा. मग काय? अरे बसा, तुम्ही आहे ना तर नागावाने मला डसलाय ती गजन. आता काय? ते जाऊ दे, आता प्रकरण तर काय होऊ शकत नाही, मला चांगलं माहित आहे. काय माझं कर्ज मंजूरच होणार नाही, तुम्ही असलंच वागलाय. आता एक काम कर, मला आहे ना त्या साहेबाकडे गेलं पाहिजे दवाखान्यात. कमीत कमी त्याला 10,000 रुपये तरी खर्च कराय दिलं पाहिजे दवाखान्याला. नाही तर बाबा केस बेस केली तर माझं आयुष्यच जायचं तोंडात. ते काय कर, तुला दिलेलं 10,000 आहेत ना ते कपाटात, ती काढून दे मला पटकेन. चल, मला जाऊन दे दवाखान्यात बाबा. 10,000 वय हा? नाहीत की माझ्याकडे 10,000 रुपये. नाहीत की? काय केलंय? ते दादाला आणि बापूंना दिले ना पैसे, त्यांच्याकडे नव्हतं पैसे. वाटोळ्यावर टाकलाय तुम्ही. कुठे गेले? कुठे गेले? घरी त्यांच्या. गेली वय कधी? मग अशीच गेल्यात. बापू ये ना. अरे ये. आता कसं वाटतंय? हा, आम्ही तुझं वाटोळ केलं म्हणतोय वय. अरे आता तुझंच वाटोळ केलंय आम्ही. ये आता तुला कळल काय, तुला कळल आपला सासरा काय आणि मेवना काय. ती लय झालं तुझं. पोरीला असं वाटतंय तसं वाटतंय, रोज ती सांगते गप बसतोय. आता बघ तुला धडा शिकवला कडे. चल बापू येऊन टाक, का? नको पैसा आपल्याला. आणि मग आपण खायचं काय? त्याला धडा नको शिकवायला. हाय पण नको आपल्याला पैसे. नको आपण दोघं काम करू, खाऊ ये वस्तू. ती गड्या बरोबर आहे पोरा तुझं, ती पण पटलं मला. नको आपल्याला.
इकडे बस. काय पाहुणं नाराज आहे होय? अहो बघा तुमच्या बुद्धीनं. पाहुणं जेव्हा तेव्हा तुम्ही म्हणताय पोरीने तुमच्या वाटोळ केलं. काय माझ्या पोरीने तुमचं वाटोळ केलं हो? सांगा बरं. हा, रोज ते रडतंय लेकरू माझं, मी आपलं कानाड करतोय, जाऊ दे. पण तुमचं आपलं रोज तीच येता जाता तिला सारखं बोलायचं. काय गुन्हा केलाय सांगा बरं तिने? आता काय एक केलं का? आज कसं केलं माझं? अहो पाहुणं, ही तुमचे 10,000. आम्हाला तुमच्या पैशात स्वारस्य नाही, पहिलं ध्यानात घ्या. ही सगळं तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आम्ही केलंय. मला धडा शिकवायसाठी? आता मग खरं तेच काय रे, बोल की पोरा. सोन्यासारखी माझी बहीण दिली, हा वाटोळ करायसाठी दिली. हा अरे कसं गोडी गुलाबाईनं राहायला संसार पाहिजे, करायचा. कसा गाळचा संसार चालवायचा, शेवटापर्यंत कसा गेला पाहिजे हे कुणाला कळलं पाहिजे, आम्हाला. हा? म्हणून हे करावं लागलं. म्हणजे जी अक्का आज केला तुम्ही प्लॅनिंग, ते अक्का तुम्ही केला हो, आम्हीच केला. साहेबापासून पैशापर्यंत. साहेबाला काय झालं नाही, धडधाकट आहे तो साहेब. हो. पण मामा हा दाजी असं वागतात का? माझं बी चुकलं बर का. हा आता मी बी काय केलं, तुम्ही माझ्या जेव्हा भावाची माणसं आहे, तिचं आई वडील काय आणि तिचा भाऊ काय, तसंच माझा बी. बरोबर, अगदी बरोबर. माझ्याकडनं काय चुकलं, मला सारखं टेन्शन आलं की मी तिला म्हणायचं तू वाटोळ केलंय. तुम्ही दोघं आलेला दिसला की मला वाटायचं माझं वाटोळ करायला. जावय बापू मुळीच नाही हो आमच्या मनात. कधी कुठल्या बापाला, कुठल्या भावाला वाटेल आपल्या बहिणीचं वाटोळ हो? कुठल्या बापाला वाटेल जावई? तुम्ही सारखं पिऊन येत होता, मग मला वाटायचं तुम्ही माझं घरच बसवाय, नाही, म्हणून नाही, मी तुमच्यावर चिडत नाही होतो. नाही तसलं आमच्या डोक्यातच नाही. ती काढून टाका. आता आम्ही निघतो. आमची बस एक गेली. नको आम्हाला पैसे नको जावं बापू, ऐका, नको मामा, हा, हे नको. धरा, हे धरा चुकीचं तुम्ही. आहे. अहो ही धरा माझ्यातर्फे, धरा पोरातर्फे. काय हे नाही. धरा, आता पोरातर्फे. कमाल झाली, कशाला त्याला बी बघताय आमचं? ऐका, आता हिथनं पुढे कधीच मी पोरीला म्हणणार नाही, बस, माझ्या बस, बायकोला एवढी म्हणणार आमच्या- नाही, वाटोळ केलं. एवढी तुम्हाला आम्ही आहे जावं ना, सोन्यापेक्षा पिवळा संसार करू. ती सोन्या. गॅरंटी मला पण आहे ना. आता तुम्हाला बी समज आली, काय तुम्ही लहान लेकरू नाहीये. हो, ऐका, हा आता नीट जा, हा सारखं वरच्या वर येत जा. येत जातो. हा? चालतंय, येऊ का? हा, येतो. दमाने जा. येऊ का? चला पोरा, शिस्तीत जाऊ.